बीड जिल्ह्यातील सामाजिक एकता अबाधित राहावी याकरता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मसाजोग ते बीड अशी सद्भावना पदयात्रा आता काढण्यात येते। सकाळी 8:30 वाजता मसाजोगमधून या पदयात्रेस सुरुवात होईल आणि या पदयात्रेमध्ये देशमुख कुटुंब सुद्धा सहभागी होईल। बीडमध्ये या पदयात्रेचा समारोप होणार असून या यात्रेची संपूर्ण तयारी आता पूर्ण झालेली आहे। मसाजोगमध्ये आजही काँग्रेसची सद्भावना पदयात्रा निघणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या पदयात्रेला सुरुवात होईल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, नेमकी कधी या सद्भावना पदयात्रेला सुरुवात होणार आहे आणि काय नेमकं वातावरण खरं तर त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला? नक्कीच आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीनं मसाजोग ते बीड अशी सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे। ही रॅली पायी स्वरूपात असणार आहे। यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, ते देखील सहभागी होणार आहेत आणि या रॅलीची तयारी आता पूर्णत्वाकडे आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मसाजोग येथे मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले आहेत। या ठिकाणाहून आता थोड्याच वेळात या रॅलीला प्रारंभ होणार आहे। पायी ही रॅली बीडकडे रवाना होणार असून पहिला जो मुक्काम आहे तो नेकनूर येथे राहणार असून त्या ठिकाणी आजचा मुक्काम झाल्यानंतर उद्या सकाळी पुन्हा नेकनूर ते बीड असा प्रवास राहणार आहे। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात सामाजिक एकताला बाधा पोहोचेल अशा काही घटना घडल्या होत्या आणि सामाजिक एकोपा कायम राहावा, सामाजिक शांतता राहावी यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेत ही रॅली आयोजित केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेते आता यामध्ये सहभागी होणार असून मोठा प्रतिसाद या पायी रॅलीला बीड जिल्ह्यातून मिळताना दिसत आहे। नक्कीच उदय, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।